हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग आणि कपड्यावरचं कटिंग दाखवणार आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला याचं कटिंग शिलाई दाखवणार आहे। फक्त कटिंगचा व्हिडिओ मी सेपरेट केलेला आहे आणि शिलाईचं सेपरेट केलेलं आहे, कारण जे नवीन आहेत त्यांना खूपच असं कन्फ्युजन होत आहे की एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ पण खूप मोठा होतोय आणि अगदी डिटेलमध्ये दाखवता येत नाही। तर म्हटलं चला, नेहमीच आपण पेपर कटिंग बघत नाही, डायरेक्ट मी कपड्यावरती कटिंग दाखवत असते, पण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत पेपर कटिंग शेअर करावं म्हटलं। प्रिन्सेस कट मध्ये अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर बघा, आपले पेपर पॅटर्न अवेलेबल झालेले आहेत। प्रिन्सेस कट ब्लाउज, कटोरी ब्लाउज, 4 टक्स ब्लाउज, त्यानंतर बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउज, हे सगळे पेपर पॅटर्न आपल्याकडे आहेत अवेलेबल। तर 28 ते 42 साइज पर्यंत या पेपर कटिंगची साइज आहे आणि याच्यापेक्षा जर जास्त तुम्हाला डिटेल्स हव्या असतील तर मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा। आता बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत की ताई तुम्ही पेपर कसला वापरता, कारण भरपूर मेसेज येत आहेत। म्हटलं चला या व्हिडिओमध्ये ते पण क्लिअर करावं। तर आपला जो पेपर आहे ना, तो कार्ड शीटचा पेपर आहे। तर एक तुम्हाला मी सॅम्पल दाखवते। हे बघा, हे अशा पद्धतीने हे मी कस्टमरच्या माझ्या ब्लाउजसाठी मी तयार करून ठेवलेलं कटिंग आहे। अशा पद्धतीने हे प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आहे। तर हा आपला असा कार्ड शीटचा पेपर आहे। वॉटरप्रूफ पेपर नाहीये, कारण माझ्याकडे तर तो अवेलेबलच नाही। मी भरपूर प्रयत्न केले आणि तसे पण खूप कमेंट येत आहेत की वॉटरप्रूफ मध्ये आम्हाला पेपर कटिंग पाहिजेत म्हणून। तर अशा पद्धतीचे आपले हे कार्ड शीटच्या पेपरवरती सगळ्या कटिंग आहेत। कटोरी ब्लाउज, 4 टक्स ब्लाउज हा आहे बॅक पार्ट। खूप सुंदर आपल्या कटिंग आहेत। बॅक पार्टचे मी गळे मार्क करून दिलेले आहेत, कटिंग नाहीत केलेले। आणि तुम्ही याच्यावरून जर कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही कटिंग करू शकता, कारण बघा प्रत्येक जणच बॅकचा गळा गोल बनवेल असं नाहीये, किंवा फ्रंटचा कटोरीमध्ये कटिंग आहे पण प्रिन्सेस कट मध्ये केलेला नाही। हे आहे बोटनेकचं कटिंग। तर खूप जणांच्या कमेंट येत होत्या की आम्हाला पेपर कसे आहेत ते दाखवा म्हणून, तर प्रत्येकालाच मेसेजमध्ये सांगणं शक्य होत नाहीये। तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल आपल्या पेपर पॅटर्नची तर तुम्ही मला नक्की ऑर्डर करू शकता। मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। परफेक्ट कटिंग आहे, परफेक्ट फिटिंग येतं। खूप सोपी पद्धत आहे पेपर कटिंग वरून आपलं ब्लाउज तयार करणं। अगदी अर्धा तास जरी आपला कटिंगला जात असेल ना, तरी ते फक्त पेपर ठेवायचा आहे, मार्किंग करायचं आहे आणि सिंपल कटिंग करायचं, स्टिचिंगला घ्यायचं। स्टिचिंगचे व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच। जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्युअर्स असाल तर तुम्हाला आपलं कटिंग शिलाई माहित असेल, तुम्ही माझ्या कटिंग प्रमाणे ब्लाउज कट करून शिलाई केली असतील तर ते पण तुम्हाला माहिती असेल। परफेक्ट फिटिंग आहे, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये ब्लाउज तयार होतात यातून। तर तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर मी स्क्रीनवर नंबर दिलाय, सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपलाच भेटतील। मला मेसेज करा। आणि पेपर कसा आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे। दुसरी गोष्ट, विचारतात की आमच्यापर्यंत पार्सल कसं पोहोचणार, तर आपलं जे पार्सल आहे ते स्पीड पोस्टने येत असतं। जे हे पार्सल माझ्याकडे ऑर्डर आल्यानंतर मी पॅक करते आणि पोस्टात नेऊन देत असते, तिथे रजिस्टर आपण करतो आणि ते तुम्हाला 8 ते 10 दिवसाच्या आतमध्ये मिळून जातं। 8 ते 10 दिवस याच्यासाठी, कारण 1-2 दिवस सुट्ट्या पण पडतात, कधी कधी सांगितल्यापेक्षा 2 दिवस लेट पण होऊ शकतं, कधी कधी लवकरही येऊ शकतं, एरियानुसार आहे। तर पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचतंच, यामध्ये काही वाद नाहीये। तर मी तुम्हाला त्याच्या पावत्या पण दाखवते, स्पीड पोस्टच्या कशा पद्धतीने येतात। तुम्ही ते ट्रॅकिंग करून सुद्धा बघू शकता की आपलं पार्सल कुठपर्यंत आलेलं आहे। त्यामुळे अजिबात चिंता करण्याची गरज नाहीये, बिनधास्त तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता, तुमच्यापर्यंत पार्सल पोहोचेल। आणि त्यानंतरचं दुसरं म्हणजे असं विचारतात की आम्ही पेपर कटिंग घेतल्यानंतर जर आम्हाला काही अडचणी आल्या तर त्या तुम्ही आम्हाला म्हणजे त्याची उत्तरं देणार का, कसं काय करायचं, तर बिनधास्त तुम्ही मला विचारू शकता। सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटतील। तुम्ही मला फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज जरी टाकला ना तरी पण तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाईल। तर बघा, तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर मी स्क्रीनवरती दिलेला आहे माझा नंबर, मला मेसेज करा आणि सगळ्या डिटेल्स तुम्ही घेऊ शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कटचं कटिंग बघणार आहे। 38 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये पेपर कटिंग आणि प्लस कपड्यावरचं कटिंग दाखवते। या व्हिडिओनंतर लगेचच तुम्हाला याचा शिलाईचा व्हिडिओ पण बघायला भेटेल। तर चला, जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण सुरुवात करूयात। तर बघा, इथे ब्लाउजचं पेपर कटिंग करण्यासाठी मी कार्ड शीटचा पेपर घेतलेला आहे आणि त्यानंतर कॉटन अस्तर घेतलेला आहे आणि कपडा घेतलेला आहे जो मेन ब्लाउज पीस आहे। तर खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला कटिंग दाखवते पेपरवरती। तुम्ही सेम याच पद्धतीने तुमचा पॅटर्न सुद्धा तयार करू शकता।
तर इथे बघा आपल्याला फोल्ड पेपर घ्यायचा आहे, कारण मी नेहमीच तुम्हाला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकत्र कटिंग कसं करायचं हे शिकवलेलं आहे आणि मी पण तीच पद्धत वापरते, कारण खूप कमी वेळेमध्ये आपल्या ब्लाऊजचं कटिंग होतं, डबल मार्किंग करावं लागत नाही। तर इथे मी असा फोल्ड पेपर कार्डशीटचा घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण मार्किंग करायचं आहे। जी काही तुमच्या ब्लाऊजची मापं असतील ती तुम्ही एका साईडला लिहून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला पण मार्किंग करायला सोपं जाईल। आता इथे बघा काय करायचं आपल्याला, फोल्ड बाजू मी इथे घेतलेली नाहीये, ती साईडला ठेवली आहे, कारण ह्याचे 2 पार्ट आपल्याला करायचे आहेत, म्हणून मी ओपन साईडलाच याचं कटिंग करते। सगळ्यात अगोदर ब्लाऊजचं मार्किंग करताना किंवा माप घेताना ब्लाऊजच्या उंचीचं माप घेतलं जातं। तर इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ब्लाऊजची उंची जेवढी तयार ठेवायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच बॅक पार्टसाठी मार्जिन आणि फ्रंटसाठी 1.5 इंच मार्जिन। तर मार्किंग करताना सुरुवातीला 1.5 इंचाचंच ठेवायचं, त्यानंतर दोन्ही पार्ट आपण सेपरेट केल्यानंतर काय करतो, अर्धा इंच बॅक पार्टमधून ती उंची कमी करतो। म्हणून बघा इथे मी काय करते, 14 इंचावरती मार्क केलेलं आहे, कारण उंची तयार ठेवायची आहे या ब्लाऊजची 12.5 इंच। म्हणजे मी काय केलं, 1.5 इंच मार्जिन घेऊन मार्क केलं आणि इथे बघा एक अर्धा इंचाची लाईन लगेच मार्क करून घेतली, म्हणजे हे बॅक पार्टमधून आपण कटिंग करू शकतो। तर हे का वाढवले ते पण तुम्हाला पुढे समजेलच। तर बघा हे ऑप्शनल आहे, ज्यांना कटोरीचा पार्ट जोडताना खूप कमी पडतो ना, त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे। अर्धा इंच आपण कटोरीची उंची वाढवतो, बाकी सिंपल कटिंग आहे, यामध्ये काही चेंजेस नाही आहेत। तर याचे बघा मी उंचीप्रमाणे कटिंग करून घेतलेलं आहे। याच्यावरती आपण माप टाकूयात। तर शोल्डर ठेवलेले आहेत 38 छातीसाठी 5.5 इंच आणि गळा रुंदी ठेवलेली आहे मी 2.5 इंच। आता इथे मुंडा उंची घ्यायची आहे, तर मुंडा उंची याची 6 इंच आहे। मुंडा घेरनुसार मुंडा उंची घेतली जाते, तर मी आपल्या क्लासच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला कशा पद्धतीने मुंडा मोजायचा असतो। इथे आपल्याला 6 इंचावरती मार्किंग करून ही शोल्डरची लाईन आहे ती खाली जोडून घ्यायची अशा पद्धतीने। आता याच आडव्या लाईनवरती आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग ठेवायचं आहे। तर इथे मला छातीचा चौथा भाग आहे 9.5 इंच, पण मी मार्किंग करताना 10 इंचावरती करणार आहे, कारण अर्धा इंच लूजिंग ठेवायचे। त्याच्या पुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवायचं आणि प्लस फ्रंटसाठी एक्स्ट्रा आणखीन 1.5 इंचावरती मार्किंग करायचं। टोटल म्हणाल तर 3 इंचाचं मार्जिन आहे, पण बॅक पार्टमधून 1.5 इंच कट करायचे। आता इथे कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्स मार्जिन आणि त्याच्यानंतर 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आणि फ्रंटच्या टक्ससाठी त्याच्या पुढे एक्स्ट्रा 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे। बघा मी बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कटिंग करते, म्हणून मापसुद्धा त्याचप्रमाणे घेतलेली आहेत, लक्षात घ्या। बघा इथे 3 लाईन मार्क झालेल्या आहेत। आता इथे आपल्याला कोपऱ्यातून मुंडाचा आकार द्यायचा आहे 1.5 इंचावरती। प्रिन्सेस कट ब्लाऊजला पुढच्या मुंडाचा आकार आत्ताच कट करायचा नाही, तो आपण कटोरीचा पार्ट जोडल्यानंतर कट करतो। अर्धा इंच गळ्याच्या बाजूकडे क्रॉस कटिंग केलेलं आहे। ज्यांचे गळे उतरतात, भरपूर प्रॉब्लेम आहे, त्यांनी या पद्धतीने गळ्याचा उतार देऊ शकता। केलेल्या मार्किंग प्रमाणे याला कट करायचं आहे। बघा ज्यांचे गळे उतरतात ना, त्यांच्यासाठीच फक्त अर्धा इंच गळ्याच्या बाजूकडे मार्किंग करून क्रॉस लाईन करायची आणि ते कटिंग करायचं आहे। तर इथे मी आता करत नाही, मी असंच ठेवणार आहे, कारण या कस्टमरला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आता ह्याचे 2 सुट्टे पार्ट झाले। जो मार्किंगवाला भाग आहे तो आपण बॅकसाठी ठेवूयात अशा पद्धतीने, आणि साईडनं जे 2 इंच कमरेमध्ये आणि 1.5 इंच मुंड्याच्या बाजूला घेतलेलं होतं ते फक्त कट करायचंय आणि उंचीमधून अर्धा इंच, म्हणजे 12.5चा ब्लाऊज तयार करायचा आहे। तर हे माप झालेलं आहे आता 13.5 इंच। ठीक आहे। आता इथे हा फ्रंट पार्टची उंची तयार मार्जिन सकट 14 इंच आहे। तर इथे मी अगोदर गळा रुंदीचं माप टाकते 2.5 इंच आणि उंची मला जेवढी तयार ठेवायची त्यामध्ये अर्धा इंच जास्त घेतलं, म्हणजे मी 6.5 वर मार्क केलं। 6 इंचाचा गळा तयार होणार आहे। खालच्या बाजूकडचा ब्रॉडनेस तुम्ही आवडीप्रमाणे वाढवू शकता 3 इंचापर्यंत आणि याच्यामध्ये राऊंड शेप द्यायचा आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊजला तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे गळे काढू शकता। त्याच्यानंतर बघा इथे खाली मी अगोदर अर्धा इंचाची लाईन मार्क करून घेते, जे आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे मार्जिन, म्हणजे समजेल आपल्याला की बाकीचं कटिंग काय काय करायचं ते। तर अशा पद्धतीने ते लाईन मार्क केली। त्यानंतर फोल्ड बाजूकडून म्हणजे इकडून आपल्याला 4 इंचवरती मार्किंग करायचं, कारण हा फ्रंट हुकचा ब्लाऊज आहे। आणि इथे बघा त्या लाईनपासून वरती 4 इंचावरती मी टक्स उंची टाकली आहे। इथे पण आपल्याला 4 वरतीच मार्किंग करून ही सरळ लाईन मार्क करायची, तिरकी वगैरे अजिबात करायची नाही। आणि मुंड्याच्या बाजूकडे प्रिन्सेस कटचा असा शेप द्यायचा आहे। आता त्यानंतर बघा टक्स रुंदी आपली 2 इंच आहे, तर 2 इंचवरती मार्किंग करून हलक्या हाताने कटोरीचा आकार द्यायचा आहे आणि मुंड्याच्या बाजूकडे अर्धा इंचाचं टक्स मार्क करायचं आहे। खालच्या बाजूकडे करा किंवा वरच्या करा, पण हा अर्धा इंच टक्स मार्क करून
सेम याप्रमाणेच कटिंग करून घ्यायचं आहे। अतिशय सोपा ब्लाऊज आहे हा आणि खूप सुंदर फिटिंग येतं। आता हे लाईन जी आहे खालून इकडे आपल्याला अशी तिरकी जोडायची बघा, याच्यासाठी आपण अर्धा इंच उंची वाढवलेली होती। बाकी सगळं मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायचंय। तर इथे मी इथून सुरुवात करते कट करायला। याचा गळा मी कट केलेला नाही। समजा दुसऱ्या वेळी जर कस्टमरला पंचकोनी गळा बनवायचा असेल तर तो आपण त्यामध्ये बनवू शकतो, म्हणजे गळे कट करायचे नाहीत। खाली इथे अर्धा इंच जे एक्स्ट्रा होतं ते पण मी कट करून काढलं। कटोरीचा जो टक्स आहे तो कट करून घेऊयात। किती अर्धा इंचाचा, थोडंसं जर जास्त कटिंग झालं असेल तर असं आपण ॲडजस्ट करू शकतो। बघा 1 पॉईंटने माझं जास्त मार्किंग झाले तर ते मी कमी करून घेतलेलं आहे या प्रकारे। आता मी याला घेते कट करून। ब्लाऊजच्या कटिंगमध्ये जर काही समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि पेपर पॅटर्नसाठी मेसेज करू शकता व्हॉट्सॲपला। व्हॉट्सॲपचा नंबर दिलेला आहे, कॉल करू नका, फक्त मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल। आता इथे बघा हा आहे आपला बॅक पार्ट। तर खालून 4 इंचाचा स्पेस सोडून मी इथे गळा उंची घेतेय। बघा बऱ्याच जणांचं मत असं असतं की आमच्या गळा ब्लाऊजमध्ये पाठीमागची पट्टी 3.5 इंचाची तयार व्हावी, 4 इंचाची तयार व्हावी, तर तुम्ही याप्रमाणे सुद्धा गळा उंचीचं माप घेऊ शकता। तर इथे असा गोल मी आकार देऊन घेतलाय। 2.5 इंच गळा रुंदी आहे। तर बघा इथे हा 38 साईजचा आपला पॅटर्न तयार झालेला आहे, पेपर पॅटर्न। तर सेम हेच आपण आता कपड्यावरती सुद्धा कटिंग करून घेऊयात। तर आता मी याच्या बाहीचं सुद्धा तुम्हाला कटिंग दाखवते कशा प्रकारे करायचं। फोल्ड पेपर घ्यायचा आहे कटिंगसाठी, बाहीचं कटिंग करण्यासाठी फोल्ड पेपर घ्यायचा। उंची जेवढी तयार ठेवायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे मार्जिनसाठी आणि मार्क करायचं आहे। तर इथे मी मार्किंग करते 5.5 इंचवरती, म्हणजे उंची तयार होईल याची 4.5 इंच। सरळ लाईन अशी मार्क करून घ्यायची आहे। आता घडी कितीची टाकायची सगळ्यांचा प्रश्न असतो। तर बघा इथे मी 10.5 वरती मार्किंग करते, कारण छातीचा चौथा भाग आपण लूजिंग ॲड करून मी तुम्हाला सांगते 10 इंच घेतलेला होता, तर अर्धा इंच आणखीन ॲड करायचं। ही आपल्या झाली बाहीची घडी। तर इथे टेन्शन घेण्यासारखं काही म्हणजे हे होत नाही आहे। जेवढा दंडघेर असेल तेवढा घ्यायचा, त्याचा निम्मा भाग, आणि प्लस काय करायचं 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन, आणि त्याचा जो उतारा आहे किंवा कॅफाईट आहे ती मी 3.5 इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने इकडे जॉईंट केलं। कॅफाईट तुम्ही 3 इंच 3.5 इंचापर्यंत घेऊ शकता। आता इथे थोडासा शेप व्यवस्थित जर आला नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही पट्टीचा वापर करून सुद्धा तो व्यवस्थित करू शकता। तर इकडे हा पॉईंट जोडून घेतला। पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। बघा मी काय करते, पुढच्या मुंड्याचं कटिंग मी अगोदरच करत नाही, म्हणजे माझ्या जे मी ब्लाऊज शिवते त्याचं सांगते। पेपर पॅटर्नमध्ये आपण आकार कट करून दिलेले आहेत, पण मी करत नाही। ज्यावेळी मी बाहीचं मेन कपडा जॉईंट करते दोन्ही, तर एकत्र ठेवून त्याचं मुंड्याचं कटिंग करत असते। तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहितीच असेल अगोदरचे। तर अशा पद्धतीने आपलं पेपरचं कटिंग झालेलं आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये, आणि असंच तुम्हाला आपले पेपर पॅटर्न भेटणार आहेत। आता त्यानंतर इथे बघा हा आहे आपला अस्तर आणि मेन कपडा। तर अगोदर काय करायचं, अस्तरवरती सगळे पार्ट ठेवून मार्किंग करून घ्यायचं। मार्किंग प्रमाणे कटिंग करायचं। पेपर पॅटर्न आहे आपला अगदी तयार आहे, त्याच्यामध्ये कुठेही काहीही मार्जिन वाढवायचं नाही, कमी करायचं नाहीये। जसं आहे तसं मार्किंग करून फक्त कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे चेंजेस तुम्ही काय काय करू शकता बघा, मुंडा उंची कमी जास्त करू शकता, त्यानंतर गळ्याची उंची कमी जास्त करू शकता। हे 2 चेंजेस तुम्हाला फक्त करू शकता। आणि उंचीचं म्हणाल तर आपण 13, 13.5, 14 आणि लास्ट 42 साईजचा आपण 14.5 इंचाचा पॅटर्न ठेवलेला आहे। जे आपल्या बेसिक साईज चालतात त्याच साईज आपण ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे पॅटर्नवरून उंची कमी करणे, उंची वाढवणे असा प्रकार शक्यतो करावा लागणार नाही। तर आपले सगळे अनुभवावरून मी केलेले कटिंग आहेत आणि खूप सुंदर ब्लाऊज त्याचे तयार होत आहेत। तर नक्की तुम्ही आपले पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊज खूप छान फिनिशिंगमध्ये तयार करू शकता। तर बघा इथे तुम्हाला मार्किंग दिसत नसेल, कारण मी पिंक कलरचा चॉक वापरलेला आहे आणि त्यामुळे दिसत नाही कदाचित, पण सेम जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आणि याला कट करून घ्यायचं आहे। मेन कपड्यावरती कटिंग करताना अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करायचा मेन कपडा, म्हणजे अस्तर जोडायला काहीही अवघड जात नाही। तर सगळे पार्ट मी आता कट करून घेत आहे। तर बघा अगदी तुम्ही जर म्हटला की फक्त मला 32 साईजचं कटिंग पाहिजे, माझ्या साईजचं पाहिजे, जसं तुम्हाला कस्टमाइज करून पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला करून दिलं जाईल। त्याच्यासाठी फक्त मला तुम्ही मेसेज करा आणि ज्या काही तुमच्या शंका असतील त्या विचारा। ऑर्डर करायची असेल तरी पण करू शकता, तर नक्की सांगा। तर अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे कपड्यावरचं कटिंग, पेपर कटिंग। आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये लगेचच आपण याचं
शिलाईसुद्धा पाहणार आहे. फिटिंगपर्यंत कुठलाही भाग स्किप केला जाणार नाही. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला शिलाई दाखवली जाईल. ज्यांनी आपले पेपर पॅटर्न मागवलेले आहेत त्यांनीसुद्धा याचप्रमाणे कटिंग करून ब्लाऊज जो आहे तो स्टिच करायचा आहे. कुठे कुठे काय काय चेंजेस करायचे असते हे सगळं काही मी आपल्या शिलाईच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघा काय केल्यानंतर कुठे प्रॉब्लेम येतो, काय केलं पाहिजे नाही, काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या शिलाईच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही जर याप्रमाणे ब्लाऊज कटिंग करून शिलाई केला असेल माझ्या कटिंगप्रमाणे तर कमेंटमध्ये सांगा की तुमचे ब्लाऊज कसे झालेत. तर अशाप्रमाणे आपण इथं याचं सगळं कपड्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीमध्ये माझ्याकडून जेवढं मला व्यवस्थित सांगता येईल तेवढ्या प्रमाणात मी सांगितलेलं आहे. जास्त अवघड हा प्रकार मी शक्यतो नाही हे करत. जेवढं मला सोपं करून सांगता येतं तेवढं मी सांगते. खूप जण अशा आहेत की अगदी नवीन शिकत आहेत, त्यांनासुद्धा आपल्या कटिंग खूप आवडतात, लगेच लक्षात येतात आणि अजिबात अवघड वाटत नाहीत. खूप छान छान ब्लाऊज त्यांनीसुद्धा स्टिच केलेले आहेत. खूप मला मेसेज येतात, कमेंट येतात आणि त्यामुळे खूप छान वाटतं मला. आता इथे बघा बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर मी अशा प्रकारे याला कटिंग केले. जेवढा जॉईंट द्यावा लागेल तेवढा पण कपडा इथे मी कट करून ठेवलेला आहे. अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मी याची शिलाई दाखवते. तर आपल्या सगळ्या पार्टचं कटिंग झालेलं आहे. पेपर कटिंग झालं, अस्तर कट झालं, मेन कपडा पण कट झालेला आहे. आणि ज्यांना आपल्या ऑर्डर द्यायच्या आहेत त्यांनी मेसेज करा व्हॉट्सॲपवरती. चला तर मग भेटूयात आपण याच्या शिलाईच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.